तुम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर नक्की काय निर्णय घेता, तो कोणासाठी घेता, कोणाच्या हितासाठी घेता आणि कशा पद्धतीने घेता किंवा कोणत्या कॉन्सिक्वेन्सेस फेस करून घेता, या सगळ्यावरती साधारण तुमची नियत काय ते कळतं, तुमचं धोरण काय ते कळतं आणि तुमचा अजेंडा काय ते क्लिअर होतं आणि इतिहासही तुम्हाला त्याच पद्धतीने लक्षात ठेवतो. आज ज्यावेळी पुणे मेट्रोसाठी पुण्याच्या जवळच्या भागातली म्हणजे पीएमआरडीच्या संदर्भातल्या जेव्हा ही बातमी महत्वाची घेऊन आलोय, त्यावेळी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होईल की जवळपास 8 पुण्यातले असे तालुके आहेत की या तालुक्यांमधल्या गायरानाच्या जमिनीवरती नक्की कोणाचं लक्ष आहे. ज्या गायरानाच्या जमिनी आत्ता तिथल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतात, जिथे ग्रामस्थांच्या भल्यासाठी त्या जागा वापरणं हे अपेक्षित आहे, असं असताना नगरविकास खात्याकडून आणि राज्य सरकारचा एक निर्णय निघतो आणि ह्या महाराष्ट्र सरकारच्या GR नुसार, अर्थात ही तरतूदही आहे, इल्लीगल असं कोणतं घडलेलं नाहीये, पण या सगळ्यामधून एक्झॅक्टली सरकारचे इंटेन्शन्स काय आहेत ही गोष्ट क्लिअर होते. त्यावेळी मात्र प्रश्न पडतो की मग गायरानाच्या जमिनी ज्या ग्रामपंचायतींच्या आहेत, जिथे ग्रामपंचायती पाण्याची टाकी बांधणं, एखादी स्मशानभूमी बांधणं किंवा एखादी नवीन शाळा बांधायची आम्हाला तर त्या जमिनीमध्ये अलॉट करणं, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी जेव्हा ग्रामपंचायतीकडे स्वतःची ऑटोनॉमी होती, ती ऑटोनॉमी आता थेट पीएमआरडीकडे गेली की काय असा प्रश्न उपस्थित होतो. आणि मग त्यानंतर एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मिळेल की या सगळ्यातून नक्की कोणाचं हित साध्य होत आहे. नमस्कार, मी ओमकार, मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. इंट्रोडक्शन थोडं मोठं झालं असेल तरी कन्फ्यूज होऊ नका. सगळ्यात आधी विषय काय ते समजवतो आणि त्यानंतर सरकारचा नवीन GR माझ्या हातात आहे आणि या सगळ्या संदर्भातली पुणे जिल्हा परिषदेसोबत झालेली आत्ताची काही पत्रव्यवहार सुद्धा माझ्या हातात आहेत. मुद्दा क्रमांक 1, विषय काय हे समजून घ्या. पुण्यातले 8 तालुके आहेत. कोणकोणते हे तालुके आहेत पुण्यातले? यातले हवेली म्हणजे मेन पुणे शहर ज्याच्यामध्ये येतं ते, ठीक आहे. त्याच्यामध्ये 2 महानगरपालिका आहेत, एक पिंपरी चिंचवडची हद्द आहे आणि एक पुणे महानगरपालिकेची हद्द आहे. हे सोडून हवेलीतला जो बाकीचा कोणता एरिया आहे तो. दुसरा मुळशी तालुका, तिसरा दौंड, चौथा भोर, त्यानंतर मावळ, पुरंदर, शिरूर आणि 8वा खेड. या 8 तालुक्यांमधल्या ज्या ग्रामपंचायतींकडे आता जमिनी आहेत, कोणत्या गायरानासाठी दिलेल्या जमिनी, त्या जमिनी सध्या सगळ्या या पीएमआरडीकडे हस्तांतरित कराव्यात असा राज्य सरकारने या सगळ्या संदर्भात आता GR काढलेला आहे. त्या संदर्भातलं पत्र सुद्धा पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेलं आहे. याआधी काय होतं, गायरानाच्या जमिनींवरती तिथल्या ग्रामपंचायतीचा ताबा असायचा. ग्रामपंचायत डिसाईड करेल त्याच व्यक्तीला त्याच हेतूसाठी किंवा त्याच उद्देशासाठी संबंधित जमिनीचा वापर केला जायचा. या संदर्भात तहसीलदारांकडे निवेदन जायचं, जिल्हाधिकाऱ्यांकडे फायनलाइज व्हायचं आणि मग डिसाईड व्हायचं की गावातली, समजा लेट्स कन्सिडर तुमच्या गावामध्ये 10 एकराचं गायरान असेल, 10 एकरातली समजा तुम्हाला 1 एकर जागा कोणत्या तरी कामासाठी द्यायची की ज्या 1 एकर जागामध्ये तुम्हाला तुमचं मोठी स्मशानभूमी गावाची बांधायची आहे, त्यानंतर त्याच्या आजूबाजूला आणखी काय बांधायचं किंवा समजा गावाला एक नवीन शाळेची गरज आहे, ती शाळा तिथे बांधायची. गावाच्या हितासाठी एक्झॅक्टली तुम्हाला जर काही गोष्ट एखादी तिथे करायची असेल तर त्या गोष्टीसाठी गावात ग्रामसभेचा ठराव व्हायला लागतो. त्या ठरावात एक मात्र हे सगळ्यांनी एकमताने मंजूर करायला लागतं की आपल्या गावाच्या हद्दीत येणारी गायरानातली एवढी जमीन आहे ती या गावाच्या उदात्त हेतूसाठी वापरली जावी. मग अगदी पाण्याची टाकी का बांधायची असेल, एखादा अजून तरी गावाच्या पातळीवरती मोठे STP प्रकल्प नाहीत पण गावाला छोटासा शुद्धीकरण प्रकल्प ग्रामपंचायतीला राबवायचा असेल, एखादे सौर पॅनल्स समजा बसवायचे असतील असे मोठे एका जागेवरती, तर हे सगळे ग्रामपंचायत ठराव करून पास करून ते करू शकत होतं. आता या 8 तालुक्यांसाठी आता निर्णय आलेला आहे. या 8 तालुक्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी पीएमआरडीची हद्द आहे त्या ठिकाणी, बरं, पीएमआरडी ही एक डेव्हलपिंग ऑथॉरिटी आहे. पुण्यात जशी पालिका परमिशन देते कोणती बिल्डिंग बांधायला, तशी रेस्ट ऑफ रिजनमध्ये पीएमआरडी या सगळ्यामध्ये परमिशन देते. सो आता राज्य सरकारने सांगितलंय की त्यामुळे पीएमआरडीच्या अंतर्गत जेवढी ही सगळी गावं आहेत कोणकोणती काय ह्याची पण लिस्ट तुम्हाला मी वाचून दाखवतो आणि मग GR काय पण समजून घेऊ. ही सगळ्या गावांच्या गायरान जमिनी तुम्ही आता तिकडे सरेंडर करा आणि इथून पुढे जर ग्रामपंचायतीला तिथे काय करायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी पीएमआरडीकडे परमिशन घ्यायला जायला लागेल. समजून घ्या, पीएमआरडी येते नगरविकास टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटकडे. टाउन प्लॅनिंग मिनिस्टर आता एकनाथ शिंदे आपले आहेत. आता याच्या आधी जेव्हा पीएमआरडीने स्वतःचा एक डेव्हलपमेंट प्लॅन केलेला होता तर आजही पुण्याच्या सर्कलमध्ये या सुरस कथा रमतात की जेव्हा पहिला डीपी केलेला होता तो डीपी कॅन्सल झाला, तिथून टीपी करण्यात आला, टाउन प्लॅनिंग करण्यात आला आणि ज्यावेळी एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद गेलं
त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीसांनी तो टीपी सुद्धा पूर्ण रद्द केला आणि तो रद्द करण्यामागची कारणं काय इंटरनल पॉलिटिक्स नाही तर मोठ्या प्रमाणातले आर्थिक व्यवहार असल्याची या सगळ्यामध्ये म्हणजे पीएमआरडीए ज्याच्या ज्याच्या सोयीनुसार ज्याच्या ज्याच्या पद्धतीनुसार आणि अर्थात व्यवहारांमध्ये अर्थ हे सगळ्यात महत्वाचं असतं तर या सगळ्याच्या कुवतीनुसार सगळ्याच्या आपण म्हणू की सगळे हिशोब जुळवल्यानंतर त्याच पद्धतीने प्लॅनिंग झालेले होते असा संशय होता आणि या पुण्याच्या सगळ्या एरियामध्ये तुम्ही बघा की पीएमआरडीएचा टीपी कॅन्सल का झाला अशा वेगवेगळ्या सगळ्या यामध्ये सुरस कथा रमत असतात त्याच पीएमआरडीएच्या अंतर्गत आता ह्या सगळ्या गायरांच्या जमिनी येणाऱ्या काळामध्ये द्याव्या लागणार आहेत असं दिसतंय. पीएमआरडीए इज कम्प्लीट कमर्शियल ऑथॉरिटी अर्थात सरकारचा हा नियम आहे. आता आपण जीआर मध्ये एक्झॅक्टली काय गोष्टी आहेत ते बघू आणि त्यानंतर आपल्याला आणखी या सगळ्यातली क्लॅरिटी येईल. जीआर ह्या सगळ्या संदर्भात आता 25 मेला फायनल त्याची कॉपी आली आणि त्याच्यामध्ये असं विषय ह्या संदर्भातलं जे पत्र कलेक्टरला हस्तांतरित झालं ते असं आहे की पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील शासकीय जमिनींच्या प्राधिकरणाच्या नावावरती करण्याच्या बाबत म्हणजे कोणत्या गायरांच्या जमिनी ज्या रेव्हेन्यूकडे आता सगळ्या आहेत ग्रामपंचायतीकडे स्वतःकडे आहेत त्या आता तुम्ही इकडे पीएमआरडीला हस्तांतरित करा. पीएमआरडीए त्याचा कमर्शियल पर्पजसाठी किंवा त्या जमिनींमधून काहीतरी रेव्हेन्यू निघावा याच्यासाठी तरतूद आहे का ही तरतूद आहे ही करू शकते त्यातून 4 पैसे कमवण्यासाठी. पण आता समजून घ्या तुम्ही म्हणजे एक उदाहरण म्हणून देतो बरं काय पीएमआरडीचा कारभार कसा आहे तुम्ही जर अनुभवला असेल तर तुम्हाला आणखी गोष्टीची क्लॅरिटी येईल मला असं वाटतं. इथून समजा आता मी पुण्याच्या आता डेक्कन भागात उभा आहे हा व्हिडिओ रेकॉर्ड करताना इकडून पुढे तुम्ही पौड रस्त्याने पुढे गेलं की चांदणी चौक लागतो इथून पुढे मुळशीचा रस्ता लागतो तो पुढे पौड आणि मग खाली तो खाली माणपर्यंत रायगडपर्यंत जातो एमआयडीसी पर्यंत आणि तिथून पुढे तो मुंबई गोवा एक्सप्रेसला मिळतो. मुळशीतल्या ह्या रस्त्याने जाताना भुगाव भुकुम वगैरे अशी एक गावं लागतात पुढे गेलं की तिथे पीएमआरडीएच्या कोट अनकोट आशीर्वादाने काय लेवलला कन्स्ट्रक्शन चाललंय कसं चाललंय किती मोठमोठ्या टाउनशिप उभे राहतात आणि ते सोडून दुकानं कमर्शियल प्रॉपर्टीज या नक्की कोणाच्या आणि कशा उभ्या राहिलेल्या आहेत या संदर्भात जर पीएमआरडीला विचारलं तर तुम्हाला सुद्धा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. त्यामुळे कशा पद्धतीने आपण विकासाच्या व्याख्या आत्ताच्या घडीला केलेल्या आहेत हे या सगळ्यातून क्लिअर होऊन जाईल. आता कलेक्टरला या सगळ्या संदर्भात पत्र आलं आहे. महानगर प्रदेशातील म्हणजे हा जो पीएमआरडी आहे या प्रदेशातील सर्व भारांपासून मुक्त अशा शासकीय जमिनी राज्य शासन त्यास योग्य वाटतील अशा अटी व शर्तीवरती प्राधिकरणाला उपलब्ध करून देईल आणि प्राधिकरण त्या प्रदेशाला त्यावेळी लागू असलेल्या मंजूर प्रादेशिक योजनेनुसार किंवा विकास योजनेनुसार पायाभूत सुविधांची तरतूद करण्यासाठी निधी उभारण्याचा स्रोत म्हणून बघा इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आणि पैसे उभे याच्यातून करता येतील म्हणून जमिनींचा वापर करेल अशी तरतूद आहे. तरतूद आहे का ती आहे इल्लीगल नाही. या तरतुदीच्या अनुषंगाने महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील शासकीय जमीन ही संबंधित प्राधिकरणाकडे वर्ग करण्याची विनंती पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या प्राधिकरणांनी शासनास केलेली होती. म्हणजे याच्या आधीच ज्या नगरविकास खात्याच्या अंडर ह्या सगळ्या डेव्हलपिंग ऑथॉरिटीज येतात यांनी सरकारला विनंती केली होती की आम्हाला आता ह्या तुम्ही सगळ्या जमिनी द्या का तर ह्याच्यातून आम्ही रेव्हेन्यू जनरेट करून देऊ सरकारला. ठीक आहे मग त्यानुसार आता हे पत्र ड्राफ्ट करण्यात आलं आणि मग यानुसार ते लिहितात की त्या अर्थी जितेंद्र रुडी जिल्हाधिकारी पुणे हे या सगळ्यामध्ये एक विवरणपत्र आणि अचा गोषवारा देतात. त्या गोषवारामध्ये ते म्हणतात की हवेली तालुक्यातील 6 गावं आहेत. ठीक आहे 6 गावं आहेत. अप्पर लोणी काळभोर मधली 16 गावं आहेत. मुळशीतली 14 दौंडची 3 भोरमधली 6 मावळमधली 19 गावं मावळ लोणावळा वगैरे सगळा प्रांत हवेपासून जसं तुम्ही पुढे जाल तसा म्हणजे मावळमधली 19 गावं पुरंदरमधली 6 गावं जिथे एअरपोर्ट आता होतंय तो तालुका हा शिरूरमधली 10 गावं आणि खेडमधली 42 गावं या 9 ठिकाणची म्हणजे 8 तालुक्यात त्यातला आणखी एक अप्पर लोणी काळभोर असं 9 अशा 9 ठिकाणची ही सगळी गावं आता कुठे जाणार आहेत तर ही पीएमआरडीकडे जाणार आहेत. आणि इथून पुढे या ग्रामपंचायतींना जर त्यांच्याकडे काय करायचं असेल तर त्याच्यासाठी त्यांना पीएमआरडीच्या दरवाजात जाऊन बसावं लागेल. याच्या आधी ग्रामपंचायती स्वतः ठराव पास करत होत्या आणि त्यानंतर जिल्हा परिषदेला त्यांनी अर्ज केला पुण्याच्या की जिल्हा परिषद तिथे संबंधित कामाला परवाना देत होती. आता मात्र इथून पुढे ग्रामपंचायतींचं काय होणार आहे हे बघा आता या निर्णयामध्ये एकदम क्लिअर झालेलं आहे. बरं या सगळ्या तालुक्यांमधली ही जी गावं आहेत यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे काय माहिती का आत्ताच्या घडीला इथे वाढलेली मार्केट व्हॅल्यू जमिनींच्या किमती आणि त्यातून पीएमआरडीने इथे जे क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये इंटरेस्टेड आहेत म्हणजे मोठी टाउनशिप बांधतात त्यांना दिलेले कन्सेशन्स म्हणजे छोटा कोणी बिल्डर असेल तर तो
त्याला नियमांच्या सगळ्या अटी वगैरे सगळ्या लागतात. मधल्या काळात नगरविकास त्या प्लॅन केलेला होता. पण तुम्ही जर टाउनशिप उभारत असाल तर मात्र तुम्हाला FSI पण जास्त युटिलाइज करता येतो, तुम्हाला आणखी बिल्डिंग मोठी करता येते. असं सगळं आताच्या घडलं आहे, करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या तालुक्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ती गोष्ट कोणती आहे? ती गोष्ट आहे ते म्हणजे पैसा. आता या सगळ्या संदर्भात पत्रात पुढे असं देण्यात आलं आहे की सदर जमिनीत संबंधित नियोजन प्राधिकरणाच्या विहित परवानगी व मंजूर विकास नियंत्रण नियमावलीनुसार विकास होणे हे बंधनकारक राहील. मग त्यामध्ये त्यांनी भरपूर जवळपास 13 वेगवेगळ्या ते सगळ्या गोष्टी डिटेल टाकल्यात. मग महानगर आयुक्त, त्यानंतर PMRDचं प्राधिकरण यांना प्रदान करण्यात येणारी जमीन कोणत्याही वनक्षेत्रात येणार नाही याची तुम्ही खात्री करून घ्या. सद्यस्थितीमध्ये मागणी केलेली जागा यापूर्वी जर कोणाला हस्तांतरित केली नसल्यासंदर्भात तुम्ही खातरजमा करा. तहसीलदाराकडे हस्तांतरण केलं असेल तर हा आदेश त्या क्षेत्रापुरता रद्द होईल असं सांगितलं आहे. तेवढे क्षेत्र संबंधित विभागात मूळ आदेशावरून अटी व शर्तीला अधीन राहून देणं प्रबंधक राहील असं सगळं दिलेलं आहे. मग याच्यामध्ये सगळे जे तहसीलदार, अप्पर तहसीलदार आहेत, लोणी, काळभोर, मुळशी, दौंड, शिरूर, पुरंदर, मावळ, खेड यांच्याकडील पुढील कारवाईसाठी हे सगळं रवाना केले. आता या सगळ्या बाबतीत आणखी एक पत्र आहे झेडपीचे आता जे पुण्याचे जे अध्यक्ष आहेत वीर धवल जगदाळे त्यांनी दिलंय. त्यांनी सुनेत्रा पवारांकडे हा सगळा ड्राफ्ट दिला. आत्ता अगदी काल दिलेला हा सगळा ड्राफ्ट आहे. त्यांनी सांगितलं आहे की हे जे 8 तालुके आहेत या 8 तालुक्यांमध्ये हस्तांतरणामध्ये ग्रामपंचायतीच्या ताब्यातील गायरान जमिनीचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. मात्र खालील शासन जो काही निर्णय आहे याच्यानुसार गायरान जमिनींचं हस्तांतरण करायचं असेल तर काही नियमांचं उल्लंघन होतं असं वाटतं, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की शासन निर्णय 26 मार्च 1984 नुसार गायरान जमिनींचं संरक्षण करण्यात आलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्देशानुसार गायरान जमीन ही सार्वजनिक हित व ग्रामीण गरजांसाठी अबाधित ठेवणं आहे. म्हणजे काय आहे तर गायरान जमिनी जे गावाचे आहे तिथे एखादं खेळाचं मैदान होऊ शकतं, पाण्याची टाकी होऊ शकते, STP प्लांट, सीवेज ट्रीटमेंट प्लांट होऊ शकतो गावासाठीचा, स्मशानभूमी, रस्ते, नाले, सभामंडप अशा ज्या ग्रामपंचायतीच्या आवश्यक गोष्टी आहेत त्यासाठी ही जमीन वापरता येऊ शकते. आता पशुपालन करणाऱ्या ग्रामस्थांना चराई क्षेत्राचा याच्या पुढे कमतरता भासेल. त्यातून यावर्षी एकूणच उत्पन्न कमी निघणार आहे. त्याचं कारण असं आहे की गवतही यावर्षी चारा पण कमी निघू शकतो. कारण त्याचं मूळ कारण असं आहे की यावर्षी अल निनो फॅक्टरचा धोका आहे, पाऊसच कमी होणार असं सांगितलं आहे. त्यामुळे तो एक ह्या सगळ्यात धोका आहे. मग त्यांनी असं म्हटलं आहे, त्यामुळे मी विनंती करतो तुम्हाला की सदर आदेशाचा तत्काळ पुनर्विचार करावा. ग्रामपंचायतीच्या ताब्यातील सर्व गायरान जमिनी PMRDAकडे हस्तांतरित न करता ग्रामपंचायत, जिल्हा परिषद यांच्याकडे आता त्या होत्याच त्यांच्याकडे ठेवणे. हस्तांतर यादीतून गायरान व सार्वजनिक वापरातील जमीन वगळण्यासंदर्भात त्यांनी हे पत्र लिहिलं आहे. आणि मग ते म्हणतात की काही गायरान जमिनी द्यावी लागल्यास त्या बदल्यात समतुल्य पर्यायी शासकीय जमीन संबंधित ग्रामपंचायतींना उपलब्ध करून दिली पाहिजे. बरोबर, गावातल्या गायरातली तुम्ही जमीन वापरता तर त्या गावाला पण त्याला तुम्ही काहीतरी पर्यायी जमीन दिली पाहिजे. किंवा हस्तांतरणापूर्वी संबंधित ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, स्थानिक ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून सहमती करून घ्यावी असं सांगितलं आहे. अजून तरी ग्रामपंचायती या सगळ्या निर्णयांना कन्व्हिन्स नाही आहेत. आता हे जिल्हाधिकारी आणि ही सगळी मंडळी PMRDची आहेत ही सगळी बसून यावरती तोडगा काढतील की किती गावं त्यांच्या ह्या सगळ्या जमिनी हस्तांतरित करायला तयार झालेले आहेत. पण आता शासन निर्णय आलाय, निर्णय तर फायनल झालाय, यावरती आणखी काय चेंजेस होतात का हे बघणं महत्वाचं आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला मी प्रश्न उपस्थित केला होता, तुम्ही काय निर्णय घेता, तर कोणासाठी घेता, कोणाच्या हितासाठी घेता, ह्याच्यावरून तुमचा अजेंडा, तुमची धोरण स्पष्टता आणि तुमची नियत हे सिद्ध होते. या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांगा. आणि या व्हिडिओच्या सुरुवातीला मी आणखी एक प्रश्न उपस्थित केला होता, त्याचं उत्तर तुमच्याकडे आहे का किंवा तुम्हाला काय वाटतं हे सांगा. तो प्रश्न असा होता की ज्यावेळी ह्या सगळ्या जमीन आता हस्तांतरित होत आहेत हा निर्णय नक्की कोणासाठी घेतला जातोय, कोणाच्या फायद्यासाठी घेतला जातोय, तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. मुंबई तक बघत राहा. पुणे मेट्रो रोज रात्री 10 वाजता. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार आता इथेच थांबतो.